जमलेले सर्व पैलवान, त्यांचे सर्व गुरु, पालक वर्ग, मी सगळ्यांना गुरुपौर्णिमेनिमित्त हाच मेसेज देऊ शकतो. साहेब, तुम्ही सांगितलं भाऊसाहेब कुंभारांनी असं असं कार्य केलं, त्यावेळेस ते त्यांच्या कर्तव्याने, पण त्यावेळेस तशी माणुसकी होती आणि त्यावेळेसची परिस्थिती खूप चांगली होती. अनोळखी लोकांनाही लोक मदत करायचे किंवा कुठेही गेलं तर तुम्ही उपाशी येणार नाही वगैरे, गावातले लोक काळजी घ्यायची. परंतु आजचा काळ बदललेला आहे, सगळं आधुनिकीकरण झालेलं आहे. कोणाकडे टाईम नाही, इव्हन पालकांकडे मुलांकडे लक्ष द्यायला टाईम नाही. आणि त्या काळात आपले जे आहेत संजय दादा, ऋषिकेश दादा किंवा सगळे ओंकार दादा वगैरे, हे लोक कसली अपेक्षा न ठेवता उत्तम प्रकारे चांगलं मार्गदर्शन प्रत्येक खेळाडूला वैयक्तिकरित्या करतात, जे की पालकही करत नाही ह्या काळात. तर ही खूप महत्त्वाची गोष्ट मला इथं नोट करायची वाटली. कारण की पैसे देऊन सगळे शिकवतात, आता सगळ्या क्लासेस पैसे देऊन चालतात. परंतु ह्या अशा लेवलचं मार्गदर्शन इतका वेळ मी ज्यावेळेस बघितलं की सुनील दादाचे शिक्षण काय मनाच्या वेळेस कळालं, तो मलाच आश्चर्याचा धक्का बसला की अरे एवढा शिकलेला मनुष्य पैसे न कमवता किंवा त्याचं नॉलेज जे आहे तो वेळ वाया घालून, त्याचं प्रेशर का घालून ह्या गोष्टीसाठी वेळ देतो, म्हणजे खरी गोष्ट खूप छान आहे. आणि अशा टायमाला जर तुम्ही एवढं देत आहेत मुलांना, तरी पालकांनी, मी म्हणजे सगळ्या पालकांना सांगू इच्छितो की तुम्ही फक्त वेळ द्या आणि इथपर्यंत पोहोचा सगळ्या आपल्या मुलांना, त्यांना काय मार्गदर्शन करा. बाकी सगळं पालक, इथले जे शिक्षक आहेत की हे एवढं लक्ष देतात जेवढे पालक देऊ नाही शकत. याच्यावर बिनधास्त तुम्ही विश्वास ठेवा, यांच्याकडे द्या आणि सरळ घरी घेऊन जा. काय नाही, काय कमी पडलं, खायला पाहिजे, प्यायला पाहिजे, सगळं हे करतात. मी बघितलं गेल्या वर्षभरापासून यांच्या सानिध्यात, तर मला म्हणजे एवढी आपुलकी तरी नाही दिसली तरी. आणि सर, हे सगळं तुमच्यामुळे शक्य झालं, कारण की हे सगळे तुम्ही त्यांचे वस्तात, तुम्ही त्यांना मार्गदर्शन केलं, तुमचे संस्कार त्यांच्यावर घडले आणि त्यांचे संस्कार ह्या मुलांवरती घडणार आणि ह्याच्यापासून पण पुढे काहीतरी चांगलं तयार होईल. म्हणून आजचा जो दिवस आहे, खरंच गुरु शिष्याचा जो महत्त्वाचा दिवस आहे. शाळेवरती तर सगळ्यांचे गुरु असतात, पण असे गुरु खूप कमी असतात की जे त्यांचं आयुष्य घडवतं. शाळेत त्या गोष्टी नाही शिकवल्या असतात आणि शाळेतील पैसे देऊनच सगळं काहीतरी शिकवतात. पण या गोष्टी आणि या गोष्टी शिकवल्यामुळे त्यांचं आयुष्य किंवा त्यांचा फिटनेस टिकून राहणार आहे. त्याच्यामुळे हे जे सगळे गुरु त्यांना शिकवत आहेत, बरोबर, मी यांचं मनापासून अभिनंदन करेन आणि आजच्या दिवसाला गुरुपौर्णिमेला सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि अशीच सेवा करत राहा आणि असंच मार्गदर्शन करत राहा हीच अपेक्षा ठेवतो. धन्यवाद. माझे